दुपारी 1 ते 4 दुकान बंद राहील. विषय हार्ड आहे बघा मंडळी. तर कशा तुम्ही? खूप दिवसांनी आपला ब्लॉग आलाय. आज आहे आपलं कबड्डीचं सिलेक्शन. तर आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला शाहू कॉलेजमध्ये. तर आपले कॉलेजचे 3 मित्र आहेत, त्यांच्यासोबत जाणार आहेत मिरज स्टेशनला. मग मित्र पिकअप करणार आहे. दिस इज द ग्रीनरी ऑफ आवर हॉस्टेल्स. हे आपण तिकडे व्हॉलीबॉलचे मॅच वगैरे खेळतो. सुपर एक्सायटेड आहे कबड्डीच्या सिलेक्शनसाठी. आपलं बॉयज हॉस्टेल ते कॉलेज आहे. हे आपलं डेली. पण मला नाही वाटत सकाळी आपल्याला ऑटो भेटणार आहे. हो, आता काहीतरी करायला लागेल. पण आपल्याला 6 वाजायच्या आत कोल्हापूरला पोचायचं आहे. डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स म्हणजे कॉलेजमध्ये पोचलो आपण कोल्हापूरच्या. तर आता चाललो आहे डॉक्युमेंट सबमिट करायला. चला. रीच ॲट द शिवाजी युनिव्हर्सिटी इन कोल्हापूर. मॅचेस म्हणजे सिलेक्शन आहे मॅटवरती, पण कधी मॅटवरती खेळलो नाही. दिस इज द फर्स्ट ट्रायल. बघू, म्हणजे मी माझा 100% देईल. कोल्हापूरच्या देवीचं पण दर्शन करूया. चला. वी आर रेडी फॉर द मॅच. तर चला, फर्स्ट टाईम मॅटवर आहे आपलं. तर काय आपलं मातीवरच असतं. ट्रायल मॅच चालू होईल. चला. तर गाईज कबड्डीचं सिलेक्शन आमचं झालं नाही. मित्रांनो, आम्ही चाललो आहोत अंबाबाई मंदिर. आमचं सिलेक्शन काय झालं नाही. तर आम्ही आता मुखदर्शनच्या लाईनमध्ये लागलो, कारण की परस्परची लाईनमध्ये खूप गर्दी. अजून आम्हाला घरी पण लवकर ज्योतिबाच्या मंदिरावर चला काहीतरी नाश्ता वगैरे दर्शन होतं पण छान झालं. ज्योतिबापाशी पाऊस पडायला लागला. चालू आहे तिथं पुढे पाऊस चालू आहे. ते बघा दिसत असं तुम्हाला. तर गाईज आता आपण थोड्याच वेळात मंदिरापाशी पोहोचणार आहे. काय आता पावसामुळे आम्ही जरा थांबलेलो. तर आता थोड्याच वेळात आता पोहोचणार आहे. पूर्ण फॉग झालंय. टेम्परेचर पूर्ण 0 डिग्री सेल्सिअसवर आहे. माझा आवाज ऐकू शकता तुम्ही. नाक कान जाम झालंय माझं. चला. Buffalo and one buffalo is a Vedya. And we are enjoying. काय आमचं सिलेक्शन झालं नाही, देवाचं दर्शन करायला आलोय बघा. हे सगळं विसरायचं काय दिसत. मी स्वर्गात आलोय. पूर्ण फॉग. वेद्या भाऊ कधी पोहोचणार आहे? अजून 7 किलोमीटर आहे. तर बघा पूर्ण फॉग आहे. नाक कान पूर्ण जाम झालं. त्याला वरती भेटूया आता डायरेक्ट. पाऊस पण रिमझिम पडतोय. फोटोशूट करणार आहे. 1-2 फोटो काढूया. आम्ही सकाळी फक्त 200 रुपयाचा नाश्ता केला. जास्त नाही, फक्त 200 रुपये. पूजेचं सामान घेतलं आम्ही. अजून सामान घेतलंय. आता जाऊ डायरेक्ट. मला वाटलंही नव्हतं की आम्ही एवढं फिरणार आहे. पूजेचं सामान घेतलंय. आता मंदिरात आलोय. एंट्री करूया, दर्शन वगैरे करूया. मग काहीतरी जेवण. देव पाहू द्या आम्हाला. देव पाहू दे. दर्शन तर भेटलं.
पुढेचं आज ज्योतिबा माझा पोचलोय. एक देवाच्या मंदिरात आल्यावर तुला एक वाईब कसली होते. मन सुखी वाटते. होय. तर लाईन असल्यामुळे आपण आता मुखदर्शनच घेणार आहोत. फुल फॉग आहे, अजून गर्दी काय नाही, पण आम्ही मुखदर्शन घेतलंय. बघा पूर्ण फॉग आहे वरती. नशीब पाऊस नाही. जर पाऊस पडला तर वाट लागणार आहे आम्हाला जायची. दर्शन झालंय. आता आपण कुठे जाणार आहे? आता डायरेक्ट सांगलीला ना. हे वेद्या हां, आता जेवण करून मग आम्ही सांगलीला जाणार आहे. कसं वाटलं वेद्या तुला? एकदम भारी. तुला सो गाईज, आय होप यू एन्जॉय दिस ब्लॉग. हा ब्लॉग इथपर्यंत होता. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. सो इकडे